ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। लोकांचं जे प्रश्न आहे ते तुम्ही लावायचा प्रश्न करू। आम्ही शांत राहिलो। मी तिसऱ्या दिवशी तुमच्याकडे यायला पाहिजे होतं नारगर साहेब, आम्ही आलो नाही। आम्हाला वाटतं काहीतरी मार्ग निघेल हे काढतील। आता काल परवा पुन्हा बिबट्या दिसला वागणीमध्ये। काय पहिली विजिट आहे की नाही तुमची साहेब? पहिली विजिट आहे की नाही? काय केलं त्याच्या अगोदर गेले रात्री 2 वाजेपर्यंत होतो मी। वाडीचे म्हणून कोण आहेत? वाडीचे म्हणून कोण आहेत? मग मी त्यांचं पण गुणगान केलं। ते त्यातून काहीतरी ते चांगलं काम करत होते, त्यांनी गुणगान केलं। त्याच्या अगोदर जे अधिकारी होते ते आता मला वाटतं चंद्रपूरला आहेत, ताडोबामध्ये, त्यांचंही कौतुकच केलेलं आहे। प्रश्न असा आहे, ज्यामध्ये जनतेच्या सोयीसाठी कसूर निर्माण होईल, कमतरता निर्माण होईल, तेव्हा आम्ही आवाज उठवू। तुमचं माझं वैयक्तिक वाद नाही। तुम्ही चांगलं काम करा, आम्ही तुमचा हार्डन सत्कार फुलं घेतो, शाल टाकू, पण तुम्ही लोकांचा जीव जायपर्यंत बिबट्याची वाट बघत असाल ना तर आम्ही गप्प बसणार नाही। काय केलं नाही काय केलं? आम्हाला लोकांना रिझल्ट पाहिजे। रिझल्ट काय म्हणतोय सर? आतापर्यंत किती पिंजरे आणि किती कॅमेरे लावले? कॅमेऱ्यावर 4-5 कॅमेरे किती लावले? कॅमेरे चार हे काय आहेत ना लोक। आता आंबेजू मध्ये बिबट्याची मुवमेंट आहे का आताच्या परिस्थितीत? आता 2-4 दिवस नाही। 1 दिवसापासून बदलापूर शहर ग्रामीण या भागामध्ये बिबट्याचा वावर आहे असं मीडियाच्या माध्यमातून आणि काही प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितलेलं आहे। आणि या सगळ्या गोष्टीचा अवगत करून आज फॉरेस्ट डिपार्टमेंटला आम्ही एक बिबट्याची प्रतिकृती भेट दिलेली आहे, जेणेकरून यांना आपल्या कर्तव्याचं कर्तव्य यांचं जिवंत राहिलं पाहिजे। म्हणणं असं आहे की मी यांना सांगितलं, आता बिबट्या मांजरी, बकऱ्या, काही वासरू घेऊन जातो आहे, त्यांना मारतो आहे, खातो आहे। उद्या बिबट्याच्या त्या जिभेला माणसाचं रक्त नाही लागलं पाहिजे आणि उद्या काही असं बरं वाईट झालं तर वन्य हे जे अधिकारी आहेत त्याला हे जबाबदार असतील। आणि बिबट्या असा काही प्राणी नाही आहे की तो म्हणेल की माझं नाव बिबट्या आहे, साहेब मी तुमच्या घरी येऊ काय, मला काही कोंबड्या खायला देता आहे काय? असा बिबट्या काही कुठला वन्य प्राणी नाही आहे। मग यांना मी तेच सांगितलं आहे की तुम्ही बिबट्या तर पकडू शकत नाही। माझं आज यांना उंदीर पकडायचे ते पिंजरे असतात ना, ते यांना भेट द्यायची इच्छा होती माझी, पण जाऊ द्या, त्यांची इज्जत मी आज राखली। त्यांना बिबट्याचं प्रतिकृती मी भेट दिलेली आहे, पिंजरा भेट दिलेला आहे की तुम्ही आता खरा बिबट्या पकडू शकत नाही आहे, कारण तुमच्यामध्ये तो शूरताच राहिली नाही आहे। तुम्हाला आता बिबट्या, आज मी खोटा बिबट्या भेट दिला आहे, उद्या 8-10 दिवसात त्यातून काही निष्पन्न नाही झालं तर मी उंदीर पकडण्याचे पिंजरे आणि या अधिकारी लोकांना भेट देणार आहे। बदलापूर शहरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ही समस्या आहे। काही दिवसांपूर्वी वनमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं होतं की बिबट्यांना उपाय म्हणून 1 कोटीच्या शेळ्या जंगलामध्ये सोडण्यात याव्या। आता काय बोलायची कडीत बोलायचा भात आहे। 1 कोटी शेळ्या आणून दाखवा, मला जमा तर करून दाखवा आणि कुठल्या एरियात सोडणार आहे तुम्ही? पहिले बिबट्याला पकडा। जुन्नर, पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्या पकडणं चालू आहेत, पण दुर्दैवाची गोष्ट एवढीच आहे की माझ्या बदलापूर शहर आणि बदलापूर ग्रामीणमध्ये जे बिबट्या दर्शन होते, लोक फक्त दर्शन घेत आहेत आणि त्या दर्शनाला मोठा पाठिंबा या वन विभागाचा आहे। ही बिबट्या पकडण्याची यांच्यामध्ये हिंमत नाही काय? लोक भीतीने कासावीस झालेले आहेत। संध्याकाळी 6 नंतर विद्यार्थी मुलं जे असतात ते ट्युशन त्यांचे बंद झालेले आहेत। आजी आजोबा आपल्या नातवाला जे गार्डनमध्ये खेळासाठी घेऊन जातात ते संध्याकाळनंतर ते बंद झालेले आहेत। म्हणजे जीव मुठीत प्रवास करून लोकांना घरी यावं लागतं आहे, अंधार रात्री घरात लागतं। आजूबाजूला बदलापूर शहरात जे सोसायटी आहेत बदलापूर स्टेशनपासून लांब, तिथं लोकांचं वर्दळ रात्री कमी झालेले आहेत, लोकांचं इव्हनिंग वॉक, मॉर्निंग वॉक यावरती परिणाम झालेला आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा प्रश्न यांच्यापुढे असतानाही एरे माझ्या मागल्या हे लोक अधिकारी असे करत आहेत। यांना मी तुम्हाला सांगतोय
यांनी उद्या 8-10 दिवसात जर बिबट्याचं या भयमुक्त लोकांना भययुक्त करून टाकावं बिबट्याच्या माध्यमातून नाही केलं तर यांना माझा वेगळ्या रोषाला आंदोलन वेगळ्या पद्धतीचं आंदोलन असेल आणि ते सर्वस्वी जबाबदारी वन विभागाची असेल मी तुमच्या माध्यमातून सांगतो.